झी 24 तास एक पाऊल पुढे। महिलांवरच्या अत्याचाराचं हुंडा हे एक प्रमुख कारण आहे। अशाच एका लालची तरुणाकडून हुंड्याची अवास्तव मागणी धुडकावून लावत लग्नाला ठामपणे नकार देण्याचं मोठं धाडस दाखवलंय ते अहमदनगर मधल्या एका युवतीने। तिने नवरदेवाला थेट पोलिसात खेचलाय। पाहुयात तरुणीच्या धाडसाची ही कहाणी। लग्न तोंडावर आलं असताना अव्वाच्या सव्वा हुंड्याची मागणी करणाऱ्यांना नवरीनंच धडा शिकवल्याची घटना नगरमध्ये घडलीय। ही आहे वर्षा रणमले। दीपक मोरे ह्याच्यासोबत तिचं लग्न ठरलं। पत्रिका वाटल्या गेल्यानंतर आणि अंगणात मांडव पडल्यावर मोरे कुटुंबियांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्या पुढे रेटायला सुरुवात केली। वारेमाप सोनं, रोख रक्कम, लग्नात डीजे अशा अनेक मागण्या केल्या जात होत्या। या सगळ्याच पूर्ण होणं शक्य नाही असं दिसल्यावर दीपकनं स्वतःच वर्षाला फोन केला आणि तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केला। वर्षा रंगवत असलेल्या नव्या सुखी संसाराच्या स्वप्नांना यामुळे सुरुंग लागला। आम्ही वेल एज्युकेटेड आहोत। एज्युकेशन म्हणजे काय असतं की आज त्याला विरोध करणं, ज्या गोष्टी घडतात त्याला विरोध करणं, त्यांना कुरवाळत बसणं हे काही त्याची हे नाहीये। त्याच्यामुळे मी विरोध केला। जर पुढच्या व्यक्तीला दुसऱ्याबद्दल रिस्पेक्ट नसेल, बोलण्याची बॅनर्स नसतील, तर त्या व्यक्तीसोबत आयुष्य कसं घालवणार आपण? एरवी घराण्याच्या अब्रूला जपून मुजोर वर पक्षापुढे नमतं घेणारा वधू पक्ष वर्षाच्या मागे ठामपणे उभा राहिलाय। त्यांनी मला असं सांगितलं की बाबा आमचा मुलगा तर जवळ 3-4 तोळ्याचा धनी आहे आणि तुमची मुलीची बाजू आहे, मग तुम्ही जरा ते पडतं घ्यायला पाहिजे, आम्ही जे म्हणत तसं ऐकायला पाहिजे। पण ते काय माझ्या बुद्धीला पटलं नाही। वर्षा केवळ लग्न मोडून थांबली नाही, तर तिनं नवरदेव दीपक मोरे आणि त्याच्या घरच्यांची वरात थेट पोलीस ठाण्यात काढली आहे। मुलीने आज फिर्याद दिली येऊन की लग्न काही कारणास्तव मोडलेलं आहे। तर मुलीची फिर्याद घेऊन 420 प्रमाणे हुंडाबळीच्या सेक्शनला गुन्हा दाखल केलेला पुढचा तपास चालू आहे। हुंड्याच्या नावाखाली होणारी ही पिळवणूक आता जास्त खपवून घेतली जाणार नाही, हे या झाशीच्या राणीनं कृतीतून सिद्ध केलंय। झी 24 ताससाठी अहमदनगरहून निखिल चौकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।